डोंबिवलीत होणाऱ्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे 10 दिवस उरले असताना आयोजक आर्थिक अडचणीत सापडलेत। अपेक्षित निधी न मिळाल्याने आयोजकांची चिंता वाढली आहे। आचारसंहितेमुळे महापालिकेकडून मदत मिळू शकत नसल्याने आता ठाणे, नवी मुंबई यासह अन्य महापालिकांनी मदत निधी द्यावा याकरता निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागण्यात आली आहे। या संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत। तर उद्घाटनाआधी होणाऱ्या ध्वजारोहणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत। 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत डोंबिवलीच्या सावाराम म्हात्रे क्रीडानगरीत हे संमेलन होणार आहे। या संपूर्ण परिसराला पु.भा. भावे साहित्य नगरी असं नाव देण्यात येणार आहे। नाही, आर्थिक चणचण ही भासत आहे, कारण असलेली आचारसंहिता, कोकण विधानसभा मतदारसंघ आणि कॉर्पोरेशनच्या काही इलेक्शन्स आहेत, त्याच्यामुळे जे काही फंड्स आम्हाला कॉर्पोरेशन ठाणे जिल्ह्यात येणार होत्या त्याच्यामुळे तो थांबला गेला आणि आचारसंहितेमुळे काही सरकारी यंत्रणेकडून किंवा नगरसेवक असतील किंवा आमदार निधी असेल हे सुद्धा येण्यामध्ये आम्हाला चणचणी निश्चित भासत आहे। उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर शरद पवारजी असे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येणारच आहेत आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे असे या क्षेत्रामधील विनोदजी तावडे साहेब असतील म्हणा किंवा अनेक असे मान्यवर की ज्या मान्यवरांनी सांगितलं आहे की आम्ही या कार्यक्रमाला नक्कीच आमची उपस्थिती दर्शवू। वेगवेगळे कलावंत या विशेष करून या कार्यक्रमाला येणार आहेत।